नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वेब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बरेचदा जेव्हा वजन कमी केलं जातं, तेव्हा वजन तरी कमी होतं, पण पोटाचा घेर तसाच राहतो. पोटाचा घेर हा फक्त आपलं शरीर व्यवस्थित न दिसण्यास कारणीभूत नसून, तर अनेक आजारांना निमंत्रण आहे. पोटावरचा जो विसरल फॅट आहे, त्याच्यामुळे फॅटी लिव्हर, डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट ब्लॉकेजेस याचे चान्सेस वाढतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की पोटाचा घेर वाढण्याची कोणती मुख्य कारणे आहेत आणि ते कमी करण्यासाठी आपण कोणते घरगुती सोपे उपाय करू शकतो. चला तर सगळ्यात पहिला आता पोटाचा घेर वाढण्याची कारणे बघूयात. पोटाचा घेर हा चुकीच्या जेवण पद्धतीमुळे, चुकीच्या आहारामुळे आणि चुकीच्या विहारामुळे वाढतो. चुकीच्या जेवण पद्धती म्हणजेच काय? अध्यशन, वारंवार खात राहणे, अगोदरचं अन्न पचायच्या अगोदरच पुढचं जेवण घेणे, फक्त भूक लागली नसतानाही फक्त टाइम झाला आहे म्हणून जेवण करणे आणि बऱ्याच लोकांना सतत थोड्या थोड्या वेळाने खात राहण्याची सवय असते, ज्याला अध्यशन म्हणतात. आणि ह्या अध्यशनामुळे अग्निमांद्य होते आणि अग्निमांद्य झाल्यामुळे म्हणजेच मेटाबॉलिझम स्लो होतं आणि त्यामुळे अनेक आजार जसे की अजीर्ण, प्रॉपर डायजेशन न होणे, अपचन, अरुची, भूक न लागणे, बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन असे आजार होतात. आणि स्पेशली वयाच्या 40 नंतर पाचनशक्ती कमी होते. त्यामुळे ह्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे की आपण दिवसातून टाइम टू टाइम जेवण केलं पाहिजे आणि अध्यशन म्हणजेच वारंवार खात राहणं हे टाळलं पाहिजे. दुसरं कारण आहे चुकीचा आहार. म्हणजेच काय? आहारामध्ये गुरु आहारांचा समावेश असणे. गुरु आहारामध्ये गहू, मैदा, तळलेलं, तेलकट गोष्टी यांचा समावेश येतो. तसंच मांसाहार आणि तसंच बेकरी प्रोडक्ट, जंक फूड ह्या गोष्टींनाही पचायला फार वेळ लागतो. आणि ज्या लोकांना सतत चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स घेण्याची सवय असते, ह्या लोकांचंही पोटाचा घेर लवकर वाढण्यास कारणीभूत ठरतं. नेक्स्ट आहे चुकीचा विहार. म्हणजेच त्याच्यामध्ये येतं दिवास्वप्न. दुपारच्या जेवणानंतरनं झोप घेणे हे फार चुकीचं आहे. कारण दिवास्वप्नामुळे कफदोष वृद्धी होते आणि ह्या कफदोष वृद्धीमुळे शरीरामधलं अग्निमांद्य म्हणजेच मेटाबॉलिझम स्लो होतं, प्रॉपर डायजेशन होत नाही आणि फॅट अक्युमुलेट व्हायला चालू होतं, ज्याच्यामुळे पोटाचा घेर वाढतो. सगळ्यात पहिला फॅट अक्युमुलेट हे आपल्या पोटावरच होतो आणि त्यानंतर पूर्ण शरीरामध्ये चरबी जमायला चालू होते. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे आणि पोटाचा घेर कमी करायचा आहे, त्या लोकांनी दिवास्वप्न म्हणजेच विशेषतः दुपारची झोप ही टाळली पाहिजे. नेक्स्ट आहे व्यायाम. फक्त सकाळचा व्यायाम हा पुरेसा नाहीये. आपण फक्त सकाळी 30 ते 40 मिनिटं किंवा 1 तास जरी व्यायाम केला आहे, तो पूर्ण दिवसासाठी पुरेसा राहणार नाही. पूर्ण दिवस तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्ह राहणं हे फार गरजेचं आहे. फक्त सकाळचा व्यायाम केला आहे आणि तुम्ही दिवसभर निवांत फक्त बसून काम करत असाल, तर त्याच्यामुळेही पोटाचा घेर वाढण्यास कारणीभूत ठरतं. तर हे पाहिलं आपण पोटाचा घेर वाढण्याची कोणती कारणे आहेत. आता बघूयात की कोणते घरगुती सोपे उपाय करता येऊ शकतात. सगळ्यात पहिला आहे काढा. रोज सकाळची सुरुवात ही काढ्यापासून करायची आहे. रोज सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफीऐवजी आपल्याला काढा घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये तुम्ही काढा बनवण्यासाठी जिरे, दालचिनी आणि सुंठ याचा उपयोग करू शकता किंवा सेकंड आहे जिरे, ओवा आणि बडीशेप ह्याचा उपयोग करू शकता. आता काढा कसा बनवायचा आहे? तर 2 कप पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा बडीशेप टाकायचा आहे आणि ते 2 कप पाणी 1 कप होईपर्यंत त्याला उकळवायचं आहे आणि जेव्हा ते 1 कप होईल तेव्हा ते कोमट करून तुम्हाला सिप बाय सिप प्यायचं आहे. दुसरा काढा येतो तो जिरे, दालचिनी आणि सुंठाचा. त्याच्यामध्ये पण तुम्ही 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 मोठा तुकडा दालचिनीचा आणि 1 पाऊण चमचा तुम्ही सूंठ टाकू शकता किंवा 1 चिमूटभर जरी टाकली तरी चालेल. आणि सेम तुम्हाला 2 कप पाणी 1 कप होईपर्यंत उकळायचं आहे आणि त्यानंतर तो काढा तुम्ही कोमट झाल्यानंतर सिप बाय सिप प्यायचा आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही प्रत्येक आठवड्याला एका इन्ग्रेडियंटचा तुम्ही काढा बनवू शकता. जसे की 1 आठवडा जिरा, 1 आठवडा ओवा, 1 आठवडा बडीशेप आणि परत पुढच्या आठवड्यात तुम्ही जिरा, ओवा, बडीशेप या कॉम्बिनेशनचा काढा बनवू शकता आणि त्याच्या नेक्स्ट आठवड्यात तुम्ही जिरा, दालचिनी, सुंठ याचा काढा बनवू शकता. याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे अग्निदीपन होतं, मेटाबॉलिझम बूस्ट होतो आणि तसंच हे फक्त अग्निदीपनच नाही करत, तर ह्या जिरे, दालचिनी, सुंठ ह्या सगळ्यामध्ये मेदोहर क्वालिटी आहे, म्हणजेच फॅट कमी करण्याची ही क्वालिटी आहे. त्यामुळे वजन कमी होण्यास, पोटाचा घेर कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे दिवसाची सुरुवात आपल्याला काढ्यापासून करायची आहे आणि शक्य असेल तर चहा, कॉफीऐवजी ग्रीन टी चालू करायचं आहे.
नेक्स्ट आहे आहारामधला बदल. तुम्हाला गुरु आहारांचं सेवन कमी करायचं आहे. म्हणजेच काय, गहू, मैदा ह्याचं प्रमाण कमी करून तुम्ही ज्वारी, राजगिरा, नाचणी याचा उपयोग केला पाहिजे. राजगिरा हा फक्त उपवासालाच नाही तर रोजच्या जेवणामध्ये तुम्ही राजगिऱ्याचा समावेश केला पाहिजे. राजगिऱ्यामध्ये खूप सारे फायबर्स आहेत, मिनरल्स आहे. हे तुमच्या शरीरामधली शुगर, तुमच्या शरीरामधला जे काही ब्लड प्रेशर आहे ते मेंटेन ठेवण्यास मदत करतं. तसंच शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल जसं की LDL, ट्रायग्लिसराईड हे कमी करण्याची मदत करतं. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये तुम्ही राजगिऱ्याचा समावेश करू शकता. राजगिरे तुम्ही व्यवस्थित भाजून त्याची पावडर बनवून त्याची रोटी बनवू शकता, दशमी बनवू शकता आणि रोजच्या आहारामध्ये ते तुम्ही घेऊ शकता. तसंच आहारामध्ये कडधान्य आणि पालेभाज्यांचा समावेश करायचा आहे आणि मांसाहार कमी करायचा आहे. बेकरी प्रोडक्ट, जंक फूड ह्या सगळ्या गोष्टी कमी करायच्या आहेत. तर हा झाला आहारामधला बदल. नेक्स्ट आहे जेवण. शक्य असेल तर 2 टाइम जेवण घ्यायचं आहे. सकाळचं जेवणाचं टाइम हे 10 ते 11च्या दरम्यान ठेवायचं आहे आणि रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान ठेवायचं आहे. शक्यतो संध्याकाळचं जेवण हे संध्याकाळी 7च्या आत केलं पाहिजे. त्यामुळे तुमचं प्रॉपर डायजेशन होण्यासाठीही टाइम भेटतं आणि प्रॉपर डायजेशन झाल्यामुळे, व्यवस्थित अग्निदीपन झाल्यामुळे तुमचं फॅट कमी येण्यासही मदत होते. आणि जर तुम्हाला ह्या 2 टायमाच्या मध्ये जर भूक लागत असेल तर त्यामध्ये तुम्ही बटरमिल्क म्हणजे ताक घेऊ शकता, ग्रीन टी किंवा फळे, फळांचा ज्यूस घेऊ शकता. तसंच सगळ्यात भारी आहे लाह्या. आता लाह्या कोणत्या आहेत तर ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या, राजगिरीच्या लाह्या, ह्या तसेच चुरमुरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामुळे तुम्हाला पोट भरल्याचंही समाधान होईल आणि सतत भूक न लागण्याचंही कारण ठरेल. तर हे पाहिलं आपण. शक्य असेल तर 2 टाइम जेवण घेणे. नेक्स्ट आहे विहारामधला बदल. म्हणजेच ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे, फॅट कमी करायचं आहे, म्हणजेच पोटावरचा घेरही कमी करायचा आहे, त्या लोकांनी दिवास्वप्न म्हणजे दुपारची झोप ही टाळायची आहे. ह्या लोकांनी फक्त पुरेशी रात्रीची झोप 7 ते 8 तास घ्यायची आहे. रात्री जागरणही टाळायचं आहे. आणि नेक्स्ट आहे फक्त सकाळचा 30 ते 40 मिनिटाचाच व्यायाम नाही, तर पूर्ण दिवस आपण फिजिकल ॲक्टिव्ह राहू ह्याची काळजी घेतली पाहिजे. सकाळच्या व्यायामामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार ॲड करू शकता, योगासने ॲड करू शकता, रनिंग, जॉगिंग ह्या सगळ्या गोष्टी ॲड करू शकता. आणि तुम्हाला दिवसभर फिजिकल ॲक्टिव्ह नाही राहू शकलं, सारखं बसून तुम्हाला काम करावं लागत असेल, तर त्यावेळेस तुम्ही फक्त शतपावली म्हणजे जेवणानंतर शतपावली करणे हे फार गरजेचं आहे. ॲटलीस्ट जेवल्यानंतर तुम्ही 100 पावले जरी चालचाल, तर त्याच्यामुळेही तुमचं व्यवस्थित अग्निदीपन होण्यास, मेटाबॉलिझम बूस्ट होण्यास आणि प्रॉपर डायजेशन होण्यास कारणीभूत ठरतं. तर हे सगळं पाहिलं आपण सोपे कोणते उपाय करू शकतो. सगळ्यात पहिला आपल्या दिवसाची सुरुवात ही काढ्यापासून करायची आहे आणि त्यानंतरनं तुम्ही 2 टाईम, शक्य असेल तर 2 टाईम जेवण घ्यायचं आहे आणि जेवणाच्या मध्ये काय घ्यायचं आहे तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट व्यायाम. सकाळच्या व्यायामासोबत आपल्याला पूर्ण दिवस फिजिकल ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे आणि दिवा स्वप्न ह्यासारख्या गोष्टी म्हणजे दुपारची झोप टाळायची आहे. तर आजच्यापासून तुम्ही सुरुवात करसाल तर 1 महिन्यानंतर कमीत कमी 2 ते 3 इंच तरी पोटाचा घेर कमी होऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे की पोटाचा घेर वाढण्याची कोणती मुख्य कारणे आहेत आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण कोणकोणते सोपे घरगुती उपाय करू शकतो. तर आणखीन तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.